बँकेच्या व्याजदरापेक्षा दामदुप्पट देण्याचं आमिष दाखवत पंढरपूरमध्ये 25 महिलांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे। पंढरपूर तालुक्यातील भाळवणी इथल्या 25 ते 30 महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राजेंद्र निराळी आणि मेहमूद दस्तगीर यांनी पैसे घेऊन ही फसवणूक केली आहे। यामध्ये राजेंद्र निराळे याच्याकडे पैसे परत मागण्यासाठी गेल्यावर पैसे मागितले तर आत्महत्या करेन अशा उलट धमक्या या महिलांना देण्यात आल्या। या महिलांनी घरातील सोनं विकून त्याचबरोबर सेव्हिंग केलेले सर्व पैसे दामदुपटीच्या नावाखाली निराळे याच्याकडे दिले होते। यामध्ये काही महिलांना निराळे यानं कोरा चेक देखील सही करून जामीन म्हणून दिलाय। मात्र आता ही फसवणूक झाल्याची गोष्ट समोर येते। या संदर्भात सर्व महिलांनी पंढरपूरमध्ये आज पोलिसात येऊन तक्रार देखील दाखल केली आहे। त्यामध्ये एकट्या भाळवणी गावात साधारणपणे 2 कोटी रुपये रकमेच्या वर पैशाची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे। याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडी देखील आक्रमक बनली आहे। आमचं म्या सोनाराच्या सोनं ठेवलं, ततनं 3 लाख रुपये उचललं, ट्रॅक्टर विकला, ततनं मालकानं 3 लाख रुपये आणलं आणि मी पैसे हे ननद आमची मोहर करून सारा मी पैसे दिलं राजू निराळ्याला। ह्यानं आमचा संपर्क तोडल्यामुळं हे आम्ही टोकाचं पाऊल उचललं। आम्हाला म्हणला बँकेपासून जास्ती तुम्हाला देतो, आम्ही बायाची जाता आम्ही दिलं। महबूब इनामदार आणि सय्यद यांना आम्ही 10 लाख रुपये प्रॉपर्टी विकून 10 लाख रुपये दिले। तो म्हणाला होता की आम्ही जास्त वाढवून देतो तुला पैसे आणि आम्हाला दे, म्हणून वारंवार पैसे मागण्याची डिमांड करत होता आम्हाला। मग आम्ही ते पैसे त्यांना दिले आणि आता 1ही रुपया त्यांनी दिलेला नाही। जेव्हा पैसे मागेल ना तेव्हा सांगायचा की आज देतो उद्या देतो असं वारंवार कारण सांगत असायचा आणि जेव्हा मागेल ना तेव्हा म्हणायचा की मी इकडं आहे तिकडं आहे अशी विविध कारण सांगून त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली।